ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील कृषी विषयक कार्यक्रमात मी समीक्षा अशोक निर्मळ आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाशी बातचीत करणार आहोत ज्यांनी माहिती तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, सूक्ष्म वित्त, सहकार, शेती अशा विविध क्षेत्रातील माहिती गोळा करून त्या क्षेत्राचा अनुभव घेऊन ग्रामीण भागात एक प्रभावी असं मॉडेल तयार केलं आहे. ज्यांनी सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर उभी केलेली शेतकरी उत्पादक कंपनी आज ग्रामीण भागात एक नवा आदर्श निर्माण करते. त्यामुळे आपला आजचा विषयच आहे प्रवास यशस्वी शेतकरी उत्पादक कंपनीचा. आणि या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे श्री भूषण डेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, समृद्धी FPO वाई, सातारा. सर, नमस्कार. नमस्कार मॅम. आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, विषयाला हात घालताना सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायचं वाटेल की तुम्हाला IT सारख्या क्षेत्राचा अनुभव असून देखील आपण शेती आणि ग्रामीण विकासाकडे वळण्याचं का ठरवलं? त्याचबरोबर यातूनच आपल्या संस्थेची निर्मिती झाली का? संस्थेविषयी देखील थोडं सांगा. हो, 2001 सालापासून 2018 पर्यंत माझी सॉफ्टवेअर कंपनी होती आणि माझे वडील नाबार्डमध्ये होते. जी नाबार्ड ही एक ॲपेक्स बॉडी आहे, पूर्ण देशासाठी ग्रामविकासासाठी, महिला सक्षमीकरण, मायक्रो फायनान्स यामध्ये काम करते. तसंच आम्ही जे सॉफ्टवेअर केलं ते देखील त्याच्याशी संबंधित होतं. त्याच्या व्यतिरिक्त कृषी खात्याशी देखील आम्ही सॉईल टेस्टिंग लॅबोरेटरीसाठीचं सॉफ्टवेअर दिलं होतं. आणि हे सर्व करत असताना माझी पार्श्वभूमी जे आहे, आमचं मूळ गाव कवठे आहे. हे एक क्रांतिकारकांचं गाव आहे, फार चांगले आदर्श आणि पुरोगामी आहे. आणि तिथे आम्ही लहानपणापासून राहत असल्यामुळे तिथलं एक आवड ही नैसर्गिक होती. पण ऑपरेशन आणि काम हे करत असताना आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये सतत एक कृत्रिम आणि आभासी जगात राहावं लागतं. आणि तो एक 17-18 वर्ष काम केल्यानंतर पुन्हा नैसर्गिक भागात जाऊन तिथे थोडंसं राहणं आणि तिथे पुढे डेव्हलप करणं, हे आमच्या एक घराच्या, माझ्या मिसेसच्या, आईवडिलांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे ते शक्य झालं. आजच्या करिअरमध्ये ब्रेक घेणं आणि पुढे काम करणं हे साधारणतः आता एक शक्य आहे. त्यातूनच ही आमची निर्मिती झाली. गावाकडे गेल्यानंतर तिथे काही मोठे लोक आणि विचारवंत अशा सगळ्यांनी ठरवलं की गावातल्या, ग्रामीण भागातल्या सर्व गोष्टींना तोडगा आणि काय काढता येईल. आणि त्याच वेळेला ही महाराष्ट्र शासनातर्फे MCDC आणि भारत सरकारतर्फे NCDC, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, माननीय अमित शहांच्या अंतर्गत येणारी ही एक संस्था आहे. आणि त्यामार्फत हा FPOचा प्रस्ताव पुढे आला, ज्याचं आम्ही स्वीकार केला आणि तिथून समृद्धी नाव दिलं. आणि सहकार से समृद्धी या वचनाला जागतच आम्ही समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेची स्थापना केली. आपल्याला संस्था निर्माण करताना सुरुवातीला कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला? हो, निश्चित. आता अडचणी या 2-3 प्रकारच्या असतात की त्या जर का अनुभवी माणूस असेल तर त्याला काही त्या अडचणींवर तोडगा काढणे, त्यातून पुढे जाणे, याची एक वैयक्तिक पातळीवरती देखील काम करण्याचा अनुभवाचा फायदा होतो. आणि आम्हाला तेच झालेलं आहे. संस्था रजिस्ट्रेशन करणं, संस्थेचं बँक अकाउंट उघडणं, बँकेकडून त्यासाठी लोन मिळवणं, ही एक बाजू झाली, प्रशासकीय बाजू झाली. आणि दुसरं आहे की हे लोकांमध्ये विश्वास निर्माण करून
करायचं काम आहे, सहकाराचं आहे, एकट्या व्यक्तीचं नाही. त्यामुळे आम्ही कुणीही एक मोठी व्यक्ती असं न धरता आमचे अध्यक्ष आहेत श्री विकास भगतसिंग डेरे, तसेच आमचे सहमित्र परिवार, इतर जण आणि बचत गटातल्या महिला, मिसेस आणि त्यांचा बचत गट, ह्या सगळ्याची सांगड घालत आम्ही गेलो. आणि सुरुवातीला इतर ठिकाणी जेव्हा आपण पाहतो तेव्हा मेंबर्स उपलब्ध होत नाहीत. हा एक मोठा चॅलेंज किंवा प्रॉब्लेम येतो. हे काम करत आपण दाखवलेला विश्वास आणि पूर्ण केलेली आपली वचनबद्धता, याच्यामुळे बाकीच्यांमध्ये आत्मविश्वास आला आणि ते स्वतःहून मग आपल्याला आता जॉईन. आपल्या संस्थेच्या मार्फत एखाद्या महिला शेतकऱ्याला याचा चांगला फायदा झाला असेल तर त्याचं एखादं उदाहरण आम्हाला सांगाल का? 2011-12 साली महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास कमिटीवरती एक कोर कमिटी मेंबर म्हणून पण कार्यरत होतो. तिथपासूनच बचत गटांचा पूर्ण राज्याचा लेखाजोखा ठेवणं, तसेच नाबार्डमार्फत पूर्ण देशपातळीवर प्रोजेक्ट लॉन्च करणं यामध्ये होतो. तर आधी सांगितलं असं, जेव्हा आम्ही गावाकडे परत गेलो त्यावेळेला हे माझ्या मिसेस रत्नमाला डेरे त्यांनी स्वतःहून 10 जणांनी मिळून एक बचत गट सुरू केला. संस्थेमध्ये आमच्या जवळपास 40 बचत गट आहेत, 400 महिला त्यामध्ये आहेत. आणि या महिलांची क्षमता, एका गटाची क्षमता 1 ते 2 लाख वार्षिक असते. आणि त्यामधून फार मोठं प्रॉडक्ट तयार करणं, ब्रँड तयार करणं किंवा बाजारपेठेत पोहोचणं किंवा मोठी सामग्री घेणं हे शक्य होत नाही. म्हणजे हे स्पेशली प्रॉडक्ट्स जे आहेत ते हळदीचे 3 प्रकारची लोणची आहेत, आता आवळा कँडी आहे, इमली लड्डू आहे, याच्यामध्ये आवळा ॲलोवेरा जॅम आहे. तर या सगळ्या गोष्टी ह्या बचत गटाच्या महिला करत होत्या आणि त्यांना आपण या प्रकारचं जे ब्रँडिंग आहे आणि या प्रकारचं जे व्हॅल्यू ॲडिशन केलेलं, आणि हे एक लेबल छापायलाच लाखोंचा खर्च असतो. तर हे आपण एक FPOच्या मार्फत आणि शासनाने आपल्याला PMFMEमध्ये 1,05,00,000ची एक सबसिडी दिलेली आहे, त्याचा वापर करून आज करतोय. तर यामुळे आता हे ऑनलाईन, तसेच पुणे आणि मुंबई इथे पण आहे, परदेशात देखील आपण याचं पाठवलेलं आहे. सर, आपण ग्रामीण भागात हे समृद्धी गोल्ड सारखे ब्रँडेड प्रोडक्ट घेण्याचा निर्णय का घेतला आणि तो एकंदरीतच प्रवास कसा होता? मी पण शेतकरी आहे, माझी 1 एकरची आंब्याची बाग आहे किंवा माझं सोयाबीनचं काही असतं. तर हे जेव्हा पाहिलंय तेव्हा एक शेतकरी कुठलंही प्रॉडक्ट घेतो त्यावेळेला नाशवंत माल असतो आणि त्यामुळे आलेल्या सीझनमध्ये तो खराब होण्यापूर्वी विकणे हे त्याला भाग असतं. आणि त्या भावाला त्याला परवडत नसलं तरी तो नाईलाजास्तव विकतो, कारण त्याला कुठेतरी कर्ज फेडायचं असतं किंवा पुन्हा लागवड करायची असते. तर व्हॅल्यू ॲडिशन केलं तर हळद आज मार्केटप्रमाणे चालू असते 14,000 17,000, याच्यापूर्वी 2 वर्षापूर्वी 8,000 ते 10,000 क्विंटल असायची. पण त्यामध्ये जेव्हा आपण व्हॅल्यू ॲडिशन केलं, प्रोसेसिंग केलं, तर त्यावेळेला आपल्याला हीच एक चौपट रेट देखील मिळू शकतो. आणि तो रेट शेतकऱ्याला ट्रान्सफर होतो. शेतकरी उत्पादक संस्था अतिशय नगण्य असं त्याच्यामध्ये मार्जिन घेते, कारण संस्था चालली पाहिजे, पुढे राहिली पाहिजे. तर हा प्रवास आहे, त्यासाठी हा आपण ब्रँडेडमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. आपलं मोठं प्रमाण आज देखील ट्रान्झॅक्शन पद्धतीनं किंवा ट्रेडिंगमध्ये होतं, पण ही सुरुवात आहे. ही भविष्यात मोठा ब्रँड होईल तेव्हा पूर्ण गावांमधील सगळ्याची आपल्याला गरज भासू शकेल. आमची माती आमची माणसं. PMFME अंतर्गत मंजूर झालेल्या ब्रँडिंग आणि मार्केटिंग प्रकल्पाबद्दल देखील आम्हाला सांगा. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकरी कंपन्या ज्या आहेत त्यांच्यासाठी ब्रँडिंग किती महत्त्वाचं आहे? आज या टप्प्यावर पोहोचताना एक फार नमूद करावी वाटते ती अशी गोष्ट आहे की सामान्य शेतकरी हा जर का काही करू इच्छित असेल आणि सरकारने वेगवेगळ्या पद्धतीनं, राज्य सरकारने, केंद्र सरकारने योजना आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये समन्वय राखणं, त्याची योग्य ती दखल घेणं आणि आपल्याला योग्य असलेली अलाइनमेंट, त्याला योग्य पद्धतीनं काम केलं तर हे असे खूप चमत्कारासारखे होऊ शकतात. कारण PMFME ह्या अंतर्गत
आपण मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी 50% त्याच्यामध्ये सबसिडी उपलब्ध होते आणि ती पद्धत आपल्याला जवळपास 1 वर्ष गेलं, पण हे जिल्हा स्तर, राज्य स्तरापासून थेट राष्ट्रीय स्तरावर आपलं प्रपोजल जाऊन तिथून मंजुरी मिळालेली आहे. आणि याच्यातलं त्यांचं पूर्णपणे सांगणं आहे, की ही सुरुवात आहे. तुम्ही जर का हे अजून यशस्वी केलं, तर अजून मोठं तुम्हाला फंडिंग मिळू शकेल. आणि मग ब्रँडिंगला मार्केटिंगचा खर्च जास्त आहे आणि ते पोहोचवल्याशिवाय सगळीकडे जाहिरात केली, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, स्टॉलवर, इतर विक्री केंद्र ते केली तरच ह्या मार्केटिंगचं फलित होऊ शकतं. त्यामुळे ती योजना आम्हाला अत्यंत महत्त्वाची वाटली आहे. कृषी समृद्धी सेंद्रिय खत प्रकल्पाचा निर्णय का घेतला आणि त्याचे वैशिष्ट्य काय आहेत एकंदरीत? आपण शेतकरी कंपनी जेव्हा केलेली आहे, तेव्हा 2 ते 3 पैलू आहेत त्याचे. आपण जसं म्हणतो, खूप पूर्वीपासून दूरदर्शनवरती एक येतं, टॅगलाईन येते, की वीज वाचविणे म्हणजेच वीज निर्माण करणे. हां. तर वस्तुस्थिती देखील तशीच आहे, की शेतकऱ्याला तुम्ही मालाला भाव देणं हा एक पैलू झाला त्याचं इन्कम वाढवण्यासाठी. पण शेती खर्चात जर का बचत केली, तर ती देखील शेतकऱ्याला उत्पन्नासारखीच आहे. त्याचे 2 पैसे वाचले, तर ते देखील त्याला एक प्रॉफिटेबिलिटीमध्ये मदत करतं. पण आमच्या सोबतीला खूप चांगली हिमालयासारखी माणसं पण भेटत गेलेली आहेत. त्यामधले एक आहेत डॉक्टर रामचंद्र साबळे सर. आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ हो. आणि कृषी तज्ज्ञ. आणि त्यांच्या 32 वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीमध्ये त्यांनी एक भारतातलं एकमेव म्हणावं असं सेंद्रिय खताचं पेटंट घेतलेलं आहे, फॉस्फो मॅन्युअरचं. आणि त्यांनी आपल्या संस्थेमध्ये सहभागी आहेत, तज्ज्ञ सल्लागार आहेत आणि त्यांचं पेटंट आणि समृद्धीनं एक करार करून त्याचा इथं वापर केला आणि त्याच्यामार्फत कृषी समृद्धीची निर्मिती झालेली आहे. शासन स्तरावर याची कशी मदत झाली त्याबद्दल सांगा आणि आपल्याला जो NCDC पुरस्कार मिळालेला आहे त्याविषयी काय सांगाल? लोकं जशी अप्रोच होतात आणि जसा रिझल्ट देतो, हं. तर एक पाऊल आपण पुढे टाकलं, तर शासन 2 नव्हे तर 4 पावलं पुढे टाकतं. बरोबर आहे. आम्ही प्रामाणिक केलेल्या प्रयत्नांची जाणीव आणि दखल घेऊन शासनाने आम्हाला वेगवेगळ्या याच्यामध्ये योजना दिलेल्या आहेत. आणि याच्यात खूप म्हणजे शासन म्हणजे केवळ एक विभाग म्हणून नाही, तर मला निश्चित सांगावं लागेल अतिशय कृतज्ञतेने, की सहकार विभागाला केंद्र स्तराचा, राज्य स्तराचा, तिथे देखील मंत्री महोदय, आयुक्त महोदय, तसेच जिल्ह्याचे DDR साहेब, AR साहेब या सगळ्यांचं त्याच्यात मोलाची मदत आहे. NCDC यांनी इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून आम्हाला फंडिंग केलं, पण ते राबवलं आहे ते MCDC, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांनी. आणि त्यांनी सहकाराच्या ह्याच्यातून ट्रेनिंग आणि इतर गोष्टी देऊन आम्हाला मदत केली. आम्हाला त्याच्यातलं बारकावे आणि सहकार संस्था चालवताना लागणारे कायदे आणि त्याचे नियम हे शिकवले. त्याबरोबर कृषी खातं हे महत्त्वाचं आहे, कारण हे सगळंच कामकाज कृषीमध्ये आहे. आणि खूप सांगायला आनंद वाटेल, की नुकतंच आम्ही माननीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते कृषी समृद्धी या खताचं लॉन्चिंग झालं. तर तिथे देखील हाच अनुभव आहे. मी सांगू इच्छितो, की राष्ट्रीय पातळीवर श्री शिवराजसिंह चौहान साहेब यांच्या हस्ते आपल्या ह्या ब्रँडच्या प्रॉडक्ट्सचं लॉन्चिंग करण्याचा 26 जानेवारीला योग आला, संधी मिळाली. त्यांच्यासोबत आम्ही स्टेज शेअर करू शकलो. हा एक समृद्धीचा चांगला टप्पा होता. आणि तिथपासून राज्य मंत्रिमंडळ, राज्य कृषी विभाग, राज्याचे कृषी आयुक्त, त्यानंतर जवळपास 5 ते 6 संचालक आहेत. तर प्रत्येक विभागाचे संचालक आणि त्याच्यानंतर पुन्हा जिल्हा स्तरावरील अध्यक्ष, DSAO, तालुकास्तरीय अशा सर्वांची आम्हाला साथ मिळालेली आहे. आणि कृषी विभाग, सहकार विभाग, नाबार्ड आणि या सगळ्या संस्था, या सगळ्यांचं मिळूनच एक आम्हाला मोठं छत्र आहे. पुरस्कार आणि सन्मान शेतकऱ्यांसाठी आणि संस्थांसाठी कसे मदत करतात आणि त्याचबरोबर आपल्याला लाभलेल्या विविध विभागांची देखील आपल्याला सपोर्ट झाला त्याविषयी काय सांगा? याच्यामध्ये एक NCDCचा आपण उल्लेख केला होता, तो पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार असा आहे, की 2 वर्षातून एकदा दिला जातो. आणि खूप त्याला चाचण्या,
खूप कठोर असं फिल्टर लावून, गाळणी लावून त्याच्यामध्ये सिलेक्शन केलं जातं आणि पूर्ण भारतामधून प्रत्येक राज्यस्तरावर हा पुरस्कार दिला जातो, जो आपल्याला मिळाला. तर तिथे आम्हाला एवढं चांगलं आहे सरकारचं, केंद्र सरकारमार्फत आम्हाला 15 ऑगस्टला 10 जोडप्यांना म्हणजे 20 जणांना, संचालक आणि इतर यांना माननीय पंतप्रधान मोदीजींचं भाषण लाल किल्ल्यावर ऐकण्यासाठी निमंत्रण मिळालं आणि तिथे गेल्यानंतर पूर्ण येण्या-जाण्याची, राहण्याची व्यवस्था, तसेच त्यांनी पोशाख, आपण गावाकडे म्हणतो पूर्ण पोशाख देऊन सत्कार करतो, तसे त्यांनी खूप छान पोशाख देऊन फार मोठा सन्मान केला आणि एक गावातला शेतकरी जो जिल्ह्याबाहेर क्वचित जातो, तो थेट राजधानीत जाऊन पंतप्रधान आणि कृषी मंत्री आणि अशा यांच्याशी डायरेक्ट वार्तालाप करू शकला. ही फार मोठी गोष्ट आहे. याच्यामध्ये अतिशय मोलाचं असं त्या पुरस्काराचं महत्त्व आहे आणि तो पुरस्कार हा आम्हाला पुढे घेऊन जातोय, कारण त्या पुरस्कारातून अजून करण्याची उर्मी मिळते आणि पुरस्कारातून जी मान्यता मिळते, तर आम्हाला इतर विभागांमध्ये जाताना, तिथे आमची रिक्वेस्ट करताना याचा देखील उपयोग होतो. सर, आपण परदेशात देखील शिक्षण घेतलेलं आहे. सहकार व कृषी व्यवस्थापनेचा अभ्यास करण्याची संधी आपल्याला तिथे मिळाली. तो अनुभव घेत असताना आपल्याला भारतातील शेतकऱ्यांसाठी कुठल्या गोष्टी उपयुक्त वाटल्या? महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची काही संधी असते आणि त्याच्यामध्ये या कामामुळे झालेल्या प्रगतीमुळे आम्हाला निवडण्यात आलं. मला फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड या 4 देशांचा फेब्रुवारीमध्ये दौरा करण्याची संधी मिळाली आणि ती संधी शासनाने उपलब्ध करून दिली आणि त्याचं एक खूप छान मोठं वैश्विक रूप आपल्याला शेती या विषयाचं त्यामुळे मिळालं, एक्सपोजर मिळालं. तिथली क्वालिटी, गुणवत्ता, आपल्या इथली काय तयारी पाहिजे, तिथलं सेंद्रिय प्रमाणीकरण आणि आपल्या इथलं एक कल्चर आणि एक स्केल याच्यावर उदाहरण सांगतो, की तिथे आपल्याला फ्रान्समध्ये आणि जर्मनीमध्ये गेलो तर सगळ्यात छोटा शेतकरी म्हणजे 300 एकरवाला शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांनी आम्ही चर्चा करत असताना सांगितलं, की आमच्या तिथे आत्ता 300 एकरला 3 लोकं पुरतात आणि आम्ही आत्ता 4 जण काम करतोय आणि एक आमच्यात अतिरिक्त झालाय. बापरे! आणि आपल्या इथे बघितलं तर अर्धा किंवा 1 एकर शेतकरी पण रोज त्याला कामगार 10-12 कामगार लावून तो काम करत असतो आणि शेतकरी कुठेतरी कामगारांपेक्षा दिनवाना होऊन त्यांना विनंती करून किंवा पैसे भरतानाच तो थकतो. तर तिथे उलटी परिस्थिती आहे. स्केल मोठी आहे. त्यांच्याकडे वेल्थ आहे, जनरेशनल पिढ्यानपिढ्या झालेली. त्यामुळे ते 300 एकर पण 3 जणांमध्ये करतात आणि मग तिथे हा दर आणि क्वालिटी हा सगळा त्याप्रमाणे मेंटेन केलं जातं. आमची माती आमची माणसं. अजून काही भारतीय शेतकरी आणि इतर विकसित देशातील शेतकऱ्यांमध्ये आपल्याला आणखी काय फरक जाणवला? जिथे ती जनरेशनल वेल्थ आहे, म्हणजे काही पिढ्यांपासूनची तिथं आहे. बहुतेक आपण इतिहास पाहिला तर लक्षात येईल, की कोलोनायझेशन झाल्यामुळे तिथल्या या पर्टिक्युलर काही देशांच्याकडे संपत्ती 150-200 वर्ष झाली. भारत जेव्हा 200 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात मुघलकालीन ह्याच्यात 25% वाटा जागतिक व्यापाराचा आणि GDPचा भारताचा होता आणि तेच जेव्हा ब्रिटिश सत्ता संपत आली तेव्हा आणि आजच्या घडीला तो 2% आसपास राहिला आहे आणि ही संपत्ती कुठे गेली आहे तर ती युरोपमध्ये गेलेली आहे आणि त्यामुळे युरोपची परिस्थिती अशी आहे की तिथे आम्ही सांगितलं आमच्याकडे हे खत आहे, हे उत्पादनं आहेत, तर तुमची जी वाईन तयार करताय तर द्राक्षाला खूप मोठी याच्यातून फुलोरा आणि हे येईल. तर तिथे उलट परिस्थिती आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही खूप लिमिटेड पद्धतीतच घेतो उत्पादन आणि लिमिटेड पद्धतीत घेऊन त्याचं आम्ही उत्पादन करतो आणि त्याची किंमत म्हणून वाढते. त्यामुळे सरकार तिथे खूप पिकवा असं म्हणत नाही, फक्त क्वालिटी पिकवा आणि खूप किंमत मिळवा. आणि आपली परिस्थिती वेगळी आहे. आज आपल्याला जास्त पिकवावं लागतंय आणि त्या पद्धतीतून आपल्याला रेट किंवा रिटर्न मिळत नाही. हा एक
फार मोठा शेतकऱ्यांमधला फरक आहे. पुढील 5 ते 10 वर्षात आपण आपल्या संस्थेला कुठे बघता? निश्चित 5 वर्षांमध्ये पाहताना सरकारने त्यांनी दिलेली मदत किंवा हे जे आंतरराष्ट्रीय एक्सपोजर आहे, याचा देखील आम्हाला खूप फायदा होणार आहे. आज आम्ही तिथे गेलो आहोत, तर आम्हाला तिथे ऑलरेडी आपल्या भारतातूनच गेलेले काही मित्र आहेत. फ्रान्समध्ये आणि इतर ठिकाणी आहेत, पण आत्ता आम्ही पर्टिक्युलरली स्वित्झर्लंडमध्ये बेसल येथे आमचे एक सुशांत सावंत म्हणून आहेत. तर ते म्हटले आहेत, की त्यांनी ते भाग कव्हर करणं आणि प्रॉडक्ट्सचं वेगवेगळ्या ठिकाणी देणं. तसेच देशपांडे मॅडम आमच्या आहेत, त्यांनी ॲम्स्टरडॅममध्ये एक कंपनी स्थापन केली आहे. तिथे आपले हे प्रॉडक्ट मोरिंगा पावडर इतर गोष्टी जाणार. त्याबरोबरच हे वैश्विकीकरणमध्ये देताना आणि लोकल लेवलला देताना आपण वेगवेगळ्या स्तरांवरती हे काम करणार आहे. कच्चा माल, प्रायमरी प्रोसेसिंग, सेकंडरी, टर्शरी आणि हे करत असताना आपल्याकडे सुदैवाने खूप चांगली उदाहरणं आहेत. श्री विलास शिंदे यांचं सह्याद्री फार्म्स हा FPO भारतातला सगळ्यात मोठा आहे आणि त्यांनी देखील आपल्याला असं काही 1000 कोटीमध्ये टर्नओव्हर करता येऊ शकतो ही विजन दिलेली आहे. त्या पद्धतीनंच आम्ही खताचं आणि इतर गोष्टींचं या गोष्टींवर केंद्रित आणि काम करताना त्याचा विचार करून प्रोजेक्ट डेव्हलप करताना ते करून आमचं देखील 15-20 कोटी एक 5 वर्षात आणि 10 वर्षात जाताना त्याचं अजून एक शून्य लागेल. अशा प्रकारे मोठं काम करण्याचं आमचं विजन आहे. सर मला सांगा, की या संस्थेचं एकंदरीत सगळं काम करत असताना आपल्याला कुठल्या व्यक्तिविशेषची किंवा संस्थेची मदत झाली आहे का? एकंदरीतच काय सांगाल? हा सगळ्यात मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांचे ऋण व्यक्त करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये आमचे पाटणे साहेब आहेत, जे त्यांचं इथे फार मोठ्या प्रमाणावरती हॉर्टिकल्चर आणि त्यांचं लँडस्केपिंगचं आहे. श्री सुभाष पाटणे त्यांचे चिरंजीव आहेत. शैलेश पाटणे यांचं एक प्रोफेशनल आउटलुक आणि प्रोफेशनल इनपुट्स आम्हाला मिळतात. त्यानंतर भालेराव कुटुंबीय आहेत, जे IITN आहेत. तर त्यांनी सामाजिक भावनेतून काही निधी उभारून याच्या ब्रँडिंग मार्केटिंगसाठी देखील खर्च केलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक विभागाचे वेगवेगळे लोक आहेत आणि याच्या पुढे जाऊन मृणाल कुलकर्णी आपल्या सर्वांच्या परिचयाच्या महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री, त्यांनी देखील हे एक त्यांच्या स्वतंत्र आणि सामाजिक भावनेतून आम्हाला याच्यासाठी मदत केली आहे. त्यांनी सांगितलं आहे आमचा पाठिंबा आहे आणि आपल्याशी येऊन प्रत्यक्ष भेटून स्टॉलवर राहून त्यांनीही आपल्याला प्रोत्साहन दिलेलं आहे. सर शेवटचा प्रश्न, ग्रामीण भागातील तरुणांनी कृषी उद्योजकतेकडे कसे पाहावे, काय सांगाल? आणि जर एखाद्या तरुणाला संस्था उघडायची असेल तर त्याला काय सल्ला द्याल? शासनाने ही योजना जाहीर केली, पण ती योजना जाहीर केली त्याच्यात अनुदानाचा काही घटक येतो. काही लोकांच्याकडून अनुदानाकडे बघितलं जातं, पण ती संस्था चालत नाही, कारण अनुदान हे तुम्हाला आयुष्यभर साथ देत नाही. सुरुवातीच्या काही काळात आहे, त्याचा योग्य वापर ह्या केला गेला पाहिजे. जेव्हा आपण एकत्रित काम करतो तेव्हा आपण बीज भांडवल घेतो प्रत्येकाकडून 1000-2000 रुपये आणि त्याचं कॅपिटल होतं. आमचं 15 लाखाचं कॅपिटल उभं राहिलं 750 सदस्यांकडून 2000 प्रत्येकी आणि त्याला शासनाने योजनेअंतर्गत तेवढीच इक्विटी ग्रँट दिली, जी आमची 30 लाखाचं कॅपिटल झालं आणि याच्या जोरावर आम्ही बँकेकडे गेलं तर 30 लाखाच्या पटीत काही लोन दिलं जाऊ शकतं. तर हा फायनान्सचा भाग झाला. दुसरा सामाजिक झाला, की लोकांना एकत्रित करता आलं पाहिजे आणि एकजिन्सी लोकं राहिली पाहिजेत. 2-3 जणांचं 10-11 जणांची जी बॉडी असेल, बोर्ड असेल, त्यामध्ये नेतृत्व फक्त 2-3 जणांचंच खूप चांगलं पाहिजे. अंतर्गत समन्वय पाहिजे आणि याच्यामध्ये अगदी जो नवखा आहे त्यांनी हे करण्याचं शक्यतो टाळावं. एक उद्योजक जो आहे, ज्यांनी याआधी 3 व्यवसाय जरी त्याचे फेल झाले असतील, पण तो मिळालेला अनुभव हा जास्त मोलाचा आहे आणि त्यामुळे आमच्याकडे आम्ही सांगू शकतो अगदी 10वी पास व्यक्ती असेल, त्याने एखादा गाळावरती बसून भाजी विक्रीचा व्यवसाय केलेला असेल, तरी तो या गोष्टी समजू शकतो. यातले रिस्क, मार्केट स्ट्रॅटेजी
मार्केट डायनॅमिक्स समजू शकतो. नक्कीच सर. आपले मनोगत आणि आपल्या संस्थेची प्रेरणादायी यशोगाथा आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद होतोय. एकंदरीतच सहकार से समृद्धी हे केवळ घोषवाक्य नसून ते एक आपल्या कवठे गावातील शेतकऱ्यांनी जगवलेलं आहे. सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले खूप खूप आभार. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. मॅडम.